आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलंय भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने जाणकारांची टीम तयार केली असेल तर त्याची माहिती न्यायालयाला उपलब्ध करून द्यावी, त्यावर विचार करून न्यायालय निश्चित करेल. कोर्टानं एनटीए आणि केंद्र सरकार तसेच सीबीआयला बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं. नीट परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी 11 जुलैला होतीये. कोर्ट 11 जुलैला या संदर्भात पुढील सुनावणी देणार आहे. सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने जाणकारांची टीम तयार केली असेल तर त्याची माहिती न्यायालयाला उपलब्ध करून द्यावी आणि त्यावर विचार करून न्यायालय निश्चित करेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. एनटीए आणि केंद्र सरकार आणि सीबीआयला बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास कोर्टाने सांगितलंय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे. रामराजे, आपण पाहतोय नीट परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी 11 तारखेला होतीये. या संदर्भात एक मोठं वक्तव्य सुप्रीम कोर्टाने केलंय. सविस्तर अपडेट द्याल या संदर्भात. बिलकुल, कारण आता याचा जो फैसला आहे तो गुरुवारी होणार आहे आणि तो पण 5च्या अगोदर मग ते एनटीए असेल, केंद्र सरकार असेल आणि सीबीआय असेल, या तिघांनाही उत्तर दाखल करावं लागणार आहे. कारण विद्यार्थी पूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचाच हा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने हे पण विचारलेलं की कोणती कमिटी तयार केलेली आहे का, आणि कमिटी जर तयार केली असेल तर त्या संपूर्ण कमिटीची माहिती सुद्धा दिली जावी आणि यामध्ये जे दोषी आहेत, कारण विनाकारण सर्वांनाच याचा त्रास होऊ नये, तर जे दोषी आहेत त्यांच्या संदर्भामध्येच यावर निर्णय घेता येऊ शकते किंवा अशी एखादी सिस्टीम बनवावी की इथून पुढे सुद्धा अशा लीकच्या संदर्भामध्ये, पेपर लीकच्या संदर्भामध्ये काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती ठरवता येईल. त्यामुळं आता पुढे गुरुवारी जेव्हा ही सुनावणी होईल तर त्यावर संपूर्ण अवलंबून असणार आहे. सुप्रीम कोर्ट त्या संदर्भामध्ये गाईडलाईन्स देण्याची शक्यता आहे. रामराजे, संपूर्ण अपडेट तुमच्याकडून जाणून घेतले आहेत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुढील सुनावणी 11 जुलैला होतीये. नीट पेपर फुटी प्रकरणी 11 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.